ठाकुली ती आजी. हॅपी बर्थडे टू यू. मुक्काम पोस्ट चांदूर पिसवा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा अशी माझी झाली आहे. तिच्या टायमाला अहंकार झाला, घर पडले, पूर आला. आमची त्याच्यामध्ये ही बाई झाली आमची. काय विचारता, माझे वडील आजारी पडले, भाऊ माझे मुंबईला, कोण नाही. इतकी आमची पलीचा, पण बाई आमच्या झाल्या. 30 ऑगस्ट इसवी सन 30 ऑगस्ट 1959 रोजी चांदूर विझवा नावाच्या एका आडनीळ गावी माझी जन्मठेप जन्माला येत होती. हे 2 वर्षाच्या मला अजिबात माहीत नव्हतं, पत्ताच नव्हता. पण जेव्हा त्याचा पत्ता लागला तेव्हा ही जन्मठेप मला हवीशी वाटायला लागली. खूप उशीर झाला आता त्याला जन्मठेप म्हणण्यासाठी. सांगायचं एवढंच आहे की बा आम्ही 4 भाऊ 2 बहिणी. बहिणी मोठ्या होत्या, भाऊ लहान होते. मी 3 नंबरचा भाऊ. मतलब ज्या टायमाला परिस्थिती एकदम नाजूक होती, वडील आजारी पडले, लकवा झाला, त्या टायमाला माझ्या बहिणीने दवाखान्यामध्ये काम करून आम्हा 4 भावांना आणि परिवाराला, आई वडिलांना तिच्या साऱ्यांनी वागवलं. ते दिवस लहानपणाचे आजही मला आठवतात. मी माझ्या घरात सर्वात लहान आहे, तरी तिने मला लहान असताना तिने मला भरपूर आशेने वागवलं, समाधानाने वागवलं. तिने मला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. हुशार निघाली, तिने तिथं आवडून घेतलं, तिनं तिथं सांभाळून घेतलं. ती आहे हुशार, सगळं बुद्धी, लहान बोलतो मला काय हुशार आहे. तिने ती कष्टाने उभी राहिली, ती कष्ट केले तिचे. माझ्या बरोबरीने भाडे करून जास्ती तिला तिची माया फक्त माझ्यावर आहे. माझ्या करता तिने खुशका धडपड. जसे जसे वर्ष दिवस निघत गेले तसे तसे आमची जन्मठेपही मोठी होत गेली, मीही मोठा होत गेलो. आणि एक दिवस आमचं दोघांचं लग्न झालं. ही खरी पसंत माझ्या आईची आहे. माझ्या आईला ही मुलगी जी आहे सुनीता धर्माधिकारी नावाची, ती खूप पसंत पडली होती. तिचे लांब केस आणि तिचा साधेपणा हा तिला खूप आवडला होता. त्यावेळेला मी एअरफोर्समध्ये होतो. त्यांनी मला कळवलं की मुलगी चांगली आहे. आणि एक मुली बघितल्या होत्या, त्यातली ही एक त्यांना सगळ्यात जास्त पसंत पडली होती. मग त्यांनी मला सांगितलं आईवडिलांनी माझ्या. मी आलो. आतापर्यंत बऱ्याचसा काहीतरी विचित्र असा प्रचार केला गेलेला आहे तो हा की न बघताच लग्न केलं. असं कसं होईल? न बघता मी कसं लग्न करीन? 19 वर्षाचा इंडिपेंडंट मुलगा मी, न बघता लग्न करणारा माणूस नाही. आणि माझी आई पण काही ललिता पवार नव्हती आणि नाना हे काय अमरीश पुरी नव्हते. त्यामुळे असा हा जो अपप्रचार आहे तो जरा निकालात काढला पाहिजे, कुठेतरी याची वाट लावली पाहिजे. असं काही झालेलं नाही आहे. आईने तिला अगोदर आमच्या आईवडिलांनी पसंत केलं, त्यानंतर मी पसंत केलं, मी बघितलं. प्रश्न विचारले नसतील, कारण ते मला आवडतही नाही. काय प्रश्न विचारायचे? आईवडिलांनी जर सगळी इन्क्वायरी केलेली असताना आपण आणखीन आगाऊपणे आणखीन काही कसले तरी प्रश्न विचारले, तुला नाचता येतं का, चालून दाखव वगैरे वगैरे, असला पाशकाळपणा तर मी काही केला नाही. याचा अर्थ असा नाही की न बघता लग्न केलं. हे हिंदी पिक्चरमध्ये बघतात ना, ते सगळं आपल्या आयुष्यामध्ये घुसवून देण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तिने काही बुरखा घातलेला नव्हता आणि मी पण काही धृतराष्ट्रासारखा आंधळा नव्हतो. चांगलं डोळसपणे आम्ही एकमेकांशी लग्न केलं.
मी वहिनीच्या लग्नाला काही जाऊ शकले नाही आणि मी जेव्हा 11वीत होते तेव्हा पहिल्यांदा दादा वहिनी नागपूरला आले. आम्हाला मोठा भाऊ व वहिनीचं खूप अप्रूप. वहिनीला सगळ्यांना दाखवावं, भेटवावं म्हणून खूप उत्साह होता. तेव्हा सगळे लोक पण साधे होते. माझ्या वहिनीला पाहायला माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांना वहिनींनी आणलेला चिवडा लाडू दिला. छोटासाच प्रसंग पण खूप आनंद देऊन गेला. मैत्रिणींना लांब सडक केसाची, उंच सडपातळ बांध्याची हसमुख वहिनी खूप आवडली. वहिनीला पण मजा आली. आम्हाला जेवढं आमच्या वहिनीचं कौतुक आहे तितकंच तिचंही आम्हा नंदांवर तितकंच प्रेम आहे आणि ती वेळोवेळी ती प्रगट पण करते. काळ बदलला. तिचे 2004 हात झाले. तिला जे पती मिळाले ते रामासारखे मिळाले. आज ती सुखी आहे, आनंदी आहे. तिने जे केलेले कष्ट ते आज आमच्या हृदयामध्ये. हे भाऊ वारल्यानंतर माझा मोठा भाऊ ॲक्सिडेंटने वारला. त्याच्यानंतर तिची सगळी जबाबदारी तिच्यावर होती. ती गेल्यानंतर आम्ही घरचे बेघर झालो. अशा परिस्थितीत वडील आजारी आम्ही इकडे तिकडे इंटांना ती मदतीचा साथ द्यावा याची आम्हाला भेटायला ती काही ना काही येऊन जायची आणि आजही ते दिवस आम्हाला आठवतात. बद्दल जर सांगायचं जर झालं तर मला एकच आठ सांगते की तिने जुन्याची आणि नव्याची खूप छान अशी सांगड घातलेली आहे. ती कशी तर ती ज्या काळामध्ये राहत होती त्या काळातनं सुद्धा तिने आत्ताची नवीन पद्धती स्वीकारलेली आहे की जी आज मलाही स्वतःला जर म्हटलं तर स्वीकारायला फार अवघड जातं. पण खरंच तिच्याकडे बघून मला हे शिकायला खूप आवडतं की तिने आजही ह्या छान दोन्ही गोष्टींचा जुन्याबरोबरच नव्याला सुद्धा हातात हात घालून ती पुढं जाते आणि नवीन नवीन गोष्टी ती खूप छान शिकते आहे. हे मला फार सुनीता धर्माधिकारीची मग ती स्मिता दीक्षित झाली आणि आमचा हा प्रवास सुरू झाला. प्रवास करता करता आमचा परिवारही वाढायला लागला. दीपिका, कल्पेश हा एक चौकोनी कुटुंब आमचं तयार झालं आणि शहराबादचं आमचं हेडक्वार्टर तर आहेच आहे. आणि हा असा जो परिवार आमचा दीक्षित परिवार होता तो असा सुखी, आनंदी आणि चांगला होता. स्मिताची आणि माझी डोंबिवलीतली सत्संगाची मैत्री बरं का. आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की स्मिता जळगावची म्हणजे खानदेशातली तर मला खूप आनंद झाला कारण माझं आजोळ पण तिकडचंच म्हणजे तशी ती माझी माहेरची मैत्रीण. आणि आणखीन एक गंमत म्हणजे तिच्या आणि माझ्या सद्गुरू ओम मालती आई त्या पण सारख्याच. त्यामुळे आम्ही दोघी गुरु भगिनी म्हणून पण खूप जवळच्या आहोत. पहिल्यांदाच जेव्हा मी स्मिताकडे पाहिलं ना तर तेव्हा तिचे लांब सडक केस, देखणं रूप, हसरा चेहरा मला खूप आवडली ही मैत्रीण माझी. आणि मग जसा जसा तिचा सहवास व्हायला लागला तेव्हा तिचे एक एक गुण मला कळायला लागले. किती छान तिने कुटुंबाला सांभाळलंय, रूढी, परंपरा, रीतिरिवाज सगळ्याचं ती किती छान आदरपूर्वक पालन करते. मुलांना तिने किती छान वळण लावलंय. मुख्य म्हणजे सगळ्यांना ती खूप समजावून घेते. सगळ्यांची छान प्रेमाने वागते, आपुलकीने वागते. अशी मैत्रीण अशी स्मिता मला मिळाली. खरंच तिचा मला खूप अभिमान वाटतो. खूप छान गोड मैत्रीण आहे माझी. मी तुझ्याबद्दल काय बोलू, तू माझी आई आहेस, तुला सगळंच माहिती आहे. आयुष्याच्या एवढ्या वर्षांमध्ये कितीतरी अनुभव तू घेतले, कितीतरी अप्स डाऊन्स आणि काय काय अनुभव ह्याने तुझं आयुष्य समृद्ध झालं. पण एक आई म्हणून मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मला वाटतं हा खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आज. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला तुला अनेक गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे. त्यातल्या कुठल्याच गोष्टींची मोजदाद होऊ नाही शकत कारण आई मुलांसाठी जे काही करते त्याला काही लिमिट नसतं. पण आत्ता सध्या तुला काही गोष्टी सांगणं मला असं वाटलं की हे तुझ्यापर्यंत पोहोचायला हवं म्हणून ह्या काही गोष्टी लिस्ट करून ठेवल्या. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही की जसं आता माझ्यासाठी मनू आहे तशी तुझ्यासाठी मी होते. म्हणजे तुझं माझं खूप प्रेम होतं. म्हणजे पहिल्या बाळावरती सगळ्याच आया खूप प्रेम करतात असं म्हणतात पण अजूनही ते मला दिसतं. म्हणजे कदाचित कल्पेशपेक्षा तू जास्त प्रेम करतेस माझ्यावर अजूनही. तर हे मी कल्पेशला नेहमी म्हणते पण ते खरं आहे. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की माझ्याहून कित्येक पट जास्त तू चांगली आई आहेस. मी जेवढं मनूची काळजी घेते, जेवढं त्याच्यावर प्रेम करते त्याच्याहून खूप जास्त तू माझ्यासाठी केलं आहेस आणि अजूनही करते आहेस. म्हणजे आत्ता माझ्या वयाच्या ह्या टप्प्यावरही तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. ह्यातूनच ते सिद्ध होते की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तर त्याकरता खूप 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 थँक्यू. तुझ्या आयुष्यामध्ये मी खूप महत्त्वाची आहे ह्याची जाणीव मला त्याच्यामुळे होते.
आणि एका मुलीकरता ही गोष्ट फार महत्त्वाची असते. खरं तर तू माझी सगळ्यात पहिली गुरु आहेस. तू मला फक्त जन्मच नाही दिला, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं चालणं एवढंच नाही शिकवलंस, खूप चांगले संस्कार एवढंच नाही दिलं, तर आयुष्यातल्या अनेक महत्त्वाचे धडे तू मला शिकवलेस. आज अध्यात्माबद्दल मला जी काही गोडी आहे, आदर निर्माण झाला आहे, तो सुद्धा फक्त तुझ्याचमुळे. त्यांनी लग्नाआधी खूप कष्ट करून घराचा आर्थिक भार सांभाळला. लग्नानंतर म्हटलं तर त्यांनी काटकसरीने संसार करून आपल्या दोघी मुलांना शिस्तीने मायेने त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्यावर चांगले संस्कार केले. स्मिता वहिनी म्हणजे आमच्या श्रीकांत दादाची बायको, आमची पहिली वहिनी. कायम उत्साही, प्रसन्न, चिरतरुण व्यक्तिमत्व, नीटनेटका काटकसरीचा संसार करणारी दीपिकासारखी एक उत्तम नागरिक, उत्तम गृहिणी आणि उत्तम आई समाजाला दिलेली, कल्पेशच्या रूपात समाजात एक विस्तारक, कोरोना योद्धा देणारी एक आदर्श माता व काव्याची कडक, शिस्तीची पण तितकीच प्रेमळ सासू. नोकरीनिमित्ताने आम्हाला इकडे यावं लागलं डोंबिवलीला. मग खरं आमचं इंडिपेंडंट आयुष्य सुरू झालं आणि तेव्हा खरा 10 लाखाचा भाव माहीत पडला आणि तेव्हा खरी तिच्यातल्या क्वालिटीज मला कळायला लागल्या. तिचा हिशेबीपणा, तिचा टापटीपणा, या सगळ्या गोष्टींमुळेच एक आमचा हा सिंगल इंजिन परिवार जो आहे तो या सुखवस्तू स्थितीपर्यंत येऊन पोचला. याचं कारण खरं म्हणजे तीच आहे, स्मिता दीक्षित. कळलं? त्यामुळे तिला हे सगळे श्रेय द्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट मुलं, दीपिका आणि कल्पेश. मुलांचा सांभाळ करणं हे तिने फार उत्तम प्रकारे केलेलं आहे. तिने चांगले संस्कार मुलांवर केले, चांगलं वळण त्यांना लावलं, चांगल्या सवयी त्यांना लावल्या. त्यामुळे आज त्यांचाही फायदा होतो आहे. तेही त्यांच्या मार्गावर चांगलं मार्गक्रमण करत आहेत, यशस्वी होत आहेत आणि त्यामुळेच हा परिवार. मी तुला एक किस्सा मला आज एक आठवतो. तो म्हणजे मी डोंबिवलीला तुझ्याकडे आले तेव्हा मी लहान होते. तर तू तेव्हा भाकरी केल्या आणि मला भाकरी बिलकुल आवडत नव्हत्या. तुला मी म्हटलं होतं की अगं हे काय केलं, तू मला नाही आवडत त्या मी नाही खाणार. तू मला बोलले अगं खा, एकदा खाऊन बघ कशी झाली, खा तर खरी. पण मी काही ऐकतच नव्हते. मग शेवटी मी दिवसभर उपाशी राहिली आणि मला आठवतं तेव्हा दीपिका ताई बहुतेक जॉबला होती आणि ती संध्याकाळी आली. तू आणि आजी हॉलमध्ये बसले होते, दळण करत होते तेव्हा तुम्ही दोघी जण. मग तिने विचारलं काय घराने, काय शांत बसली एवढी, आज बोलत नाही काही नाही. तर मी विचारलं अगं मला भूक लागली आणि आत्याने भाकरी केली, मला नको आहे गती. तेव्हा ती तुला ओरडली, अगं तुला कळतं का नाही, ती दिवसभर बिचारी तिने काही खाल्लेलं नाही आणि तू खुशाल तिला काही करून दिलं नाही. तेव्हा तुला आत्या रागवली, अगं हे चांगलं नाही तिला, तिला कधी सवय लागेल सगळं खायची, प्रत्येक वेळी कोण तिला करून देणार हवं तसं, हे बरोबर नाही, तिला भाकरी खायला सांग. दीपिका म्हणे जाऊ दे, तिला नाही खायची ना सोड विषय. लगेच मला तिने मॅगी करून दिली. पण तेव्हा तू जे रागवली बोलली त्याचं मला तेव्हा वाईट वाटलं. आता मला त्याची खरी किंमत कळते. कारण की आता मला सगळ्याच भाज्या खायला लागताय ग, भाकरी काय मी आता सगळ्याच भाज्या खाते. आणि जेव्हा पहिल्यांदा भाकरी खाल्ली ना तेव्हा मला तुझी खूप आठवण झाली की हिने मला जेव्हा भाकरी खायला सांगितली मी तेव्हा अजिबात खाल्ली नाही आणि आता कशी का होईना मला ती भाकरी खायला लागली होती. पण असो, पण तेव्हा मला कळालं नाही की तू का बोलली, पण आता मला त्याची खरी किंमत कळाली. तिच्याबद्दल काय बोलू, तिच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमीच. लहानपणी असताना मी तिच्याकडे शिकायला होतो. आईबाबांपासून दूर, घरापासून दूर पहिल्यांदाच गेलो होतो. त्यामुळे आईबाबांची घरची खूप आठवण यायची मला. त्या टायमाला आत्याने मला तिच्या मुलासारखं जपलं, सांभाळून घेतलं, काळजी घेतली माझी. तसंच तिने तिच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही, सांभाळून घेतलं आम्हाला. तुम्हाला एक खरं सांगू, मी तुम्हाला पाहिलं नव्हतं ना त्याच्या आधीपासून मी तुमचा आदर करते.
कारण तुम्ही कल्पेशला जन्म दिला. मला कल्पेशने सांगितलं होतं की माझी आई थोडीशी स्ट्रिक्ट आहे, पण टू बी ऑनेस्ट तुमचा स्ट्रिक्टपणा किंवा तुमची शिस्तीचा मला असा खूप अनुभव नाही आला, कारण जितकी स्ट्रिक्ट तुम्ही कल्पेश आणि दीपूताईसोबत होता तितके माझ्यासोबत कधीच नव्हतात. आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. अनेकांना वाटतं तू खूप स्ट्रिक्ट आहेस, पण मला माहिती आहे तसं नाही आहे. तुझ्या या कठोर वागण्यामागे आणि बोलण्यामागे आमच्याबद्दलचं जो प्रेम आहे, जी तळमळ आहे, त्याची जाणीव पदोपदी मला होत असते. आयुष्यात असे बरेच प्रसंग आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या मला करायच्या होत्या पण तू त्या करू नाही दिल्यास. त्यासाठी मी खूप मारसुद्धा खाल्ला आहे, शिक्षा भोगली. पण आज मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मला असं जाणवतं की ते न करून माझा खूप फायदा झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याच्याकरता मला तुला थँक्यू म्हणायचं आहे ती ही आहे की तू आम्हाला इंडिपेंडंट बनवलं, मला आणि कल्पेशला. म्हणजे एक आई म्हणून तू ही गोष्ट अतिशय परफेक्ट केली की कुठलीही गोष्ट आम्ही म्हटली आहे म्हणून केली किंवा तू सांगितली आहे म्हणून आम्ही केली असं आपल्या घरी कधी झालं नाही. आमचं जे चुकलं ते चुकलं, आमचं जे बरोबर होतं त्याच्याकरता तू आम्हाला छान शाबासकी पण दिली, पण कधी त्याचा गवगवा नाही केला. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये करावी हे आम्हाला तेव्हा समजलं आणि ते इंडिपेंडंट बनवण्याची जी गोष्ट होती ती हळूहळू घडत गेली, आपोआप घडत गेली. थँक्यू सो मच. तुम्ही दीपिकाची खूप चांगली काळजी घेतली, चांगले संस्कार दिले, खूप काटकसर शिकवली, हुशार आहे ती, तिच्याकडे बारकाईने लक्ष दिलं. आणि एक आई म्हणून तुम्ही खूप उंच लेवलच्या आहात, कारण जितकं तुम्ही दीपूताईला आणि कल्पेशला वळण लावलं आहे ते खूप कमेंडेबल आहे. म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टीमधलं सगळंच येतं आणि याचा मला खूप फायदा होतो, पण माझ्या नवऱ्याला सगळं येतं, सो मी थोडी रिलॅक्स असते. हाय मनू, हे काय आहे सगळं? काय काय बनवलंय हे? एक खाली 2 टिश्यू पेपर आहेत. बरं. आणि केक आहे हा समोर. आणि हे आता कॅन्डल ती 2 दांडी केली आहे, त्याच्यावर कॅन्डल ठेवले. अरे वा. आणि हे आता रेड, येलो, पर्पल. काय आहे काय पण ते? अरे ती माझी चिमणी आहे, माझी चिमणी. बरं, पण हे कशासाठी ठेवलंय, कोणासाठी ठेवलंय हे? आता तुम्हाला ठाकुलीची आजी म्हणणार आहे. अजून एक बाळ येणार आहे यावर्षी 1-2 महिन्यानंतर. पुढच्या वर्षी अजून एक बाळ येईल जे फक्त आजी म्हणेल. असं येऊ शकते की त्याच्या 1-2 वर्षानंतर अजून एक बाळ येईल, मग अजून एक बाळ येईल. नाही, मस्करी करताय. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती इक्वलिटीची आहे. म्हणजे माझ्यामध्ये आणि कल्पेशमध्ये कधी आपल्या घरामध्ये भेदभाव नाही झाला. उलट पक्षी मी हे म्हणेन की मी मुलगी असूनही घरातल्या गोष्टींबरोबर बाहेरच्या गोष्टी आणि कल्पेश मुलगा असूनही बाहेरच्या गोष्टींबरोबर घरातल्या गोष्टी ह्या माहिती असायलाच हव्या. आणि आपल्या घरातली एक व्यक्ती स्वातंत्र्याची एक सिस्टीम असल्यामुळे असेल म्हणा, किंवा तू आणि दादांनी तसं आमच्यासमोर सतत वागल्यामुळे असेल म्हणा, आम्हाला ते कळलं. पण दादांपेक्षाही खूप जास्त वेळ तू आमच्याबरोबर होतीस, त्यामुळे ही गोष्ट आम्ही तुझ्याकडे बघून जास्त शिकलो. त्याच्याकरता तुला थँक्यू म्हणायचं. माझ्या करता तिने खुशका झटपट केली. तिने मला यात्रा दाखवल्या सगळं फिरवलं तिने मला. पण तिने मला भेदभाव केला, तिने मला कोणत्या गोष्टीचं दुःख दिलं. आणि अजूनही देते नाही. सगळ्या पोरांमध्ये तीच फक्त मला हे आहे. मोठी मुलगी होती पण ती माझ्या तितक्या पुरती तितकी चापट स्वभाव होता तिचं माझं काही जमत नव्हतं. पण हिने मला सांभाळून घेतलं. यात्रा दाखवल्या सगळ्या तिने मला. भाड्याला पैसे नसले तर राहू दे, तू काळजी करू नको. आदल्या आधी तिचं तिकीट काढून ठेवून द्यावं आणि तू फक्त कळवा तिने मला की अमका दिवशी ये. दोघंही जण, तिच्या घरचेही आणि ती मला एखाद्याच्या सारखं वागवलं. खरं तर हीच तर गोष्ट आहे जी मला तुझी सगळ्यात जास्त आवडते. तू खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेस.
मनात काही आणि बोलायचं काही हे तुला जमत नाही. त्यामुळे जे मनात येईल ते तू बोलून मोकळी होऊन जातेस. वेळोवेळी त्यामुळे वाईटपणासुद्धा तू घेतला आहेस, पण आपल्या स्वकीयांचं रक्षण करणं ही तुझी प्राथमिकता राहिली आहे. मला खूप अभिमान वाटतो आहे की मी तुझ्या पोटी जन्म घेतला. तू एक आदर्श आई तर आहेसच, पण त्याचबरोबर एक आदर्श मुलगी, आदर्श बहीण, आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श आजी, आदर्श सखी, आदर्श मैत्रीण ही सुद्धा आहेस. आणि गेल्या 1.5 वर्षांपासून एक आदर्श सासू म्हणून जी भूमिका तू बजावते आहेस त्याबद्दल तर तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या सगळ्या भूमिका पार पडत असताना अपार कष्ट तू सहन केलेस. वेळोवेळी खूप दुःखही तुला या सगळ्या गोष्टीमुळे झालं आहे. वाईटपणासुद्धा तुला मिळाला आहे. पण आई, आज आपल्याकडे जे काही आहे ते सगळं तुझ्या ह्याच कष्टांचं फळ आहे. ही सगळी तुझीच पुण्य आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, लग्न झाल्यानंतर मी लिटरली मातीचा गोळा होती आणि तुम्ही त्याला आकार देऊन देऊन साधारण एवढं भांडं केलं आहे ज्याच्यातनं मी सगळ्यांना थंडगार पाणी देऊ शकते. पण तुम्हाला त्याचा एक खूप मोठा गडा करायचा आहे आणि तुम्हीच करू शकतात हे मला माहिती आहे, आणि तुम्ही ते कराल. अजून काय बोलू, तुमच्याकडनं इतकं काही शिकण्यासारखं आहे, इतकं काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जितकं मला समजावून सांगता ना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडनं ऑब्झर्वेशनही शिकू शकते. म्हणजे अगदी तुम्ही स्वयंपाक करण्यापासून पोळा करण्यापासून ते गरम कुकरमध्ये भांडं ठेवल्यानंतर ते आपोआप गरम होईल तिथपर्यंत मी तुमच्याकडनं गोष्टी समजावून शिकून आणि ऑब्झर्व करून शिकले. सो तुम्ही एक खूप चांगल्या गृहिणीत आहे. म्हणजे तुमच्यासारखं घर सांभाळणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. म्हणजे तुमच्यामध्ये संसारामधली काटकसर करणं, संसार फुलवणं, संसार सुबक करणं हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. त्याच्या पुढची आणि अतिशय महत्त्वाची, आता सगळ्याच महत्त्वाची आहे पण त्यातली ही पण एक महत्त्वाची गोष्ट अशी ज्याच्याकरता तुला थँक्यू म्हणायचं आहे ती ही आहे की घर चांगलं चालावं ह्याच्याकरता 2 गोष्टी मला तरी फार महत्त्वाच्या वाटतात. एक आहे संस्कार आणि दुसरी आहे अनुशासन. आपल्या घरातल्या अनुशासनाचा जो रोल होता, म्हणजे अनुशासकाचा जो रोल होता तो तू खूप स्ट्रॉंगली फॉलो केला. अर्थात त्याच्यामुळे आपले बऱ्याचदा खटके उडाले, काही वेळा वाद झाले किंवा रुसवे फुगवे झाले, पण त्यातनं आम्हाला समजलं की घरामध्ये डिसिप्लिन असणं किती आवश्यक आहे. आता मी जेव्हा आई आहे आणि मला ह्या गोष्टी जेव्हा दिसत आहेत तेव्हा मला समजतं की खरंच एक आई जेव्हा स्वतः सेल्फ कंट्रोल्ड असते आणि मुलांकरता डेडिकेटेडली, घराकरता डेडिकेटेडली विचार करते आणि काही नियम घालून देते, त्याचा घराकरता किती उपयोग होतो. तर हे सगळं तू परफेक्ट केलंस. इन शॉर्ट तुझ्या वेगळ्या वेगळ्या रोल्समध्ये एक आई म्हणून जेव्हा आता मी तुला बघते तर अर्थात तू माझी आई आहे म्हणून मी तुझं कौतुक करत नाही, पण एक मैत्रीण म्हणून जसं आपण एकमेकींशी बोलतो तसं तुला मी आज सांगते की तू खरोखर ॲप्रिशिएबल आहेस. आणि बायको माझ्या मते बोलण्याचा विषयच नाही. बायको हा जगण्याचा विषय आहे, किंबहुना जगून दाखवण्याचा विषय आहे. हसण्याची गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे. आपण आता भारताचं वैशिष्ट्य बरेच सांगितलं जातं की हा तत्त्वज्ञांचा देश आहे, गणितज्ञांचा देश आहे, वीरांचा देश आहे. याच्यावर आक्षेप असतात भरपूर, पण माझ्या मते भारत हा एकाच बायकोबरोबर सगळं आयुष्य काढणाऱ्या परमप्रतापी अशा नवऱ्यांचा देश आहे. आणि याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारणच नाही, आणि ते खरं आहे. असा जो आहे बायको हा विषय जो आहे अत्यंत त्याच्यावर बोलण्याचा बाका प्रसंग माझ्यावर आलेला आहे. तर याच्यानंतर पुढे जी काही अशांती निर्माण होईल आपल्या आयुष्यामध्ये बोलल्यानंतर ते सगळं गृहीत धरून तुम्ही ज्या पद्धतीने रीतिरिवाज, पद्धती, परंपरा पाळता नाही ते खूप कमेंडेबल आणि खूप अप्रिशिएटेड आहे. म्हणजे तुम्ही जितकं मनोभावे सेवेने देवाचं करता, धर्माचं करता, तितकं कोणी करेल किंवा तितकं कोणाला करताना मी तरी पाहिलेलं नाही आहे. आणि खरं सांगायचं तर आई,
तुम्ही खूप निरागस आहात. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही वरतून खूप शिस्तीचे आहात आणि कधी कधी रागवता, पण मला माहिती आहे आतून तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. मला माहिती आहे ते, कारण तुम्हाला सतत हसवत असते आणि तुम्ही माझ्यावर कधी कधी खूप तुम्ही असं विचार करत असाल, अरे कशी आहे ही, काहीच येत नाही आहे असं. पुढची महत्त्वाची गोष्ट जी एका मुलीच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते ती ही आहे की आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती ना वेगळ्या वेगळ्या रोल्सची गरज असते. जेव्हा तू मला आई म्हणून हवी होतीस तेव्हा तू आई म्हणून होतीसच. जेव्हा मला गुरु म्हणून हवी होतीस तेव्हा तू गुरु म्हणून होतीसच. म्हणजे तू माझा अभ्यास पण घेतला होतास मी लहान असताना. त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या आडनिड्या वयामध्ये जेव्हा मला एका मैत्रिणीची गरज होती तेव्हा तू माझी मैत्रीण म्हणून माझ्याबरोबर उभी होतीस. मला लक्षातही नाही आहे की मी कोणाशी किंवा कुठल्या माझ्या मैत्रिणीशी कुठल्या वेगळ्या अशा विषयांवर बोलली असेल, कारण की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू स्वतःहून येऊन माझ्याशी बोलल्यामुळे आधीच क्लिअर झाली होती. म्हणजे काही शंका मनामध्ये असाव्यात किंवा काही डाऊट्स असावे असं काही उरलंच नव्हतं. ज्या गोष्टी मुलींना एका विशिष्ट वयामध्ये कळायला हव्या असतात त्या मला योग्य वेळी वेळेच्या आधी कळल्यामुळे मी खूप शांत असायचं. त्याच्यामुळे त्याच्याकरता पण तुला थँक्यू म्हणायचं आहे. कारण की आई तर असतेच, पण आई मैत्रीण असणंही आवश्यक असतं. आणि त्या काळामध्ये आपण एकमेकींशी एवढं ओपन कन्व्हर्सेशन करू शकलो, ह्यातच मला वाटतं तुझ्या आई होण्याचं जो रोल आहे त्याचं पण एक सक्सेस आहे. मी लहान होतो त्यावेळेस तुझ्यापासून लांब मी जास्त वेळ राहू शकायचो नाही. अनेक जणांनी मला ही गोष्ट सांगितली. खेळता खेळता कुठे माझं लक्ष गेलं आणि तू दिसली नाहीस तर माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली असं म्हणून रडायचो आणि पूर्ण घर डोक्यावर घ्यायचो. आज जगाला वाटत असेल की मी खूप मोठा झालो आहे, पण आजही मी तेवढाच लहान मुलगा आहे तुझ्यासाठी. तू कधी बाहेर जातेस किंवा मी कधी कामानिमित्ताने कुठे बाहेर गेलो, त्यात एकच दिवस असा नाही की ज्यात मला तुझी आठवण येत नाही. लहानपणापासून अनेक चुका मी केल्यात, तुला खूप त्रास दिला आहे, पण त्या सगळ्या चुका तू माफ करत, माझा सगळा त्रास सहन करत जो आशीर्वाद तू मला दिलास तोच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा. आपल्या लहानपणीच्या आठवणी तशा खूप साऱ्या. आपण खूप म्हणजे खूप हिंडलोय. त्यात पिक्चर आपले तर सगळ्यात फेमस आहे. आपण खूप पिक्चर बघितले. आम्ही सगळे छान मस्त छोटे छोटे होतो. तू अजून कल्पेश दादा, म्हणजे डेबू वगैरे, आई बाबा आणि म्हणजे सगळेच जण आपण छान मस्तपैकी पिक्चरला जायचं. छान 12चा शो राहायचा. सगळेजण तुम्ही पट्ट्या सगळेजण आवरायचे आणि मग आपण सगळे पळत छान पहिले जायचो. आणि सगळ्यात आधी आजी गेलेली राहायची तिकीट काढायला. ती विचारी आपली वाट पाहत राहायची आणि आपण मस्त हळूहळू रमत गमत मग जायचं. सुनतावळीचं म्हटलं की का त्या आमच्या वयसं नसून असं वाटतं की मैत्रिणीच आहे. मुलं लहान असताना त्या यायच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. इतकं छान हेळीमेळीचं वातावरण असायचं. मुलं लहान आमचे ते सगळे एकत्र मुलं, सगळ्यांचा इतक्या जणांचा एकत्र स्वयंपाक वगैरे इतकं छान वाटायचं. आणि असं नणन भावजे असं आमचं नातं नसून अगदी बहिणीसारखं मैत्रिणीसारखंच आमचं नातं आहे असंच आम्हाला वाटायचं. उलट आता असं वाटतं की त्यांच्या मुलांचे दोघांचे लग्न झाले तर असं वाटतं की त्या मुलांनी पुन्हा लहान राहावं आणि पुन्हा त्यांनी जळगावला यावं आमच्याकडे आणि पुन्हा मागचे दिवस परत तसेच राहावे असं अजूनही वाटतं. लहानपणी आम्ही खूप मस्ती करायचो. दादा आम्ही खूप मस्ती करायचो. तेव्हा ते आम्हाला खूप ओरडायचे जास्त मस्ती केल्यामुळे. लोकांना वाटतं तो खूप स्ट्रिक आहे, पण तसं नाही आहे. तिच्या मागे तिचं खूपच प्रेम आहे. लोकांना वाटतं तो खूप स्ट्रिक आहे हे, पण तसं नाही. तिच्या मनात जे आहे ती बोलून मोकळी होते बिचारी. तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो. अजून माझ्या आत्याला फिरायची खूप आवड आहे. तिला फिरायला खूप आवडतं. अशा आपले खूप छान किस्से लहानपणीचे. आणि त्याच्यात आपली कुल्फी, वा, ती 10 वाजता, रात्री 10 वाजता ती गाडी यायची आणि आपण काय त्या कुल्फ्या खायचो ना. तो माणूस सुद्धा आपल्या ओळखीचा झाला होता. आणि आपलीकडे ती छानपैकी स्वीटी नावाची कुत्री होती. ती सुद्धा त्या गाडीचा आवाज ऐकला की पळत जायची आणि आधी ती कुल्फी घ्यायची आणि आपण सगळेजण त्यांच्याकडनंच कुल्फ्या खायचो. खरंच खूप छान होते ते दिवस. आता पण असं आठवलं ना असं वाटतं की सगळ्यांनी मस्तपैकी एक दिवस आहे ना एन्जॉय करावा. सगळेजण भेटावे, खूप मजा करावी, मस्ती करावी आणि
असेच आपले लहानपणीचे पहिले किस्से असे आठवावे आणि मजा करावी. त्यांच्या आवडीबद्दल सांगायचं तर त्यांना यात्रेचे, सणावाराचे, सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. त्यांचा स्वभाव म्हटला तर समोरच्या दुःखात असेल तर त्यांच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. जसं तुम्ही मला शिकवलं आहे ताई, संसार करायला, स्वयंपाक करायला, जेवण करायला, म्हणजे मी असं म्हणू शकते की जसं माझ्या आईने एक मुलगी म्हणून मला घडवलं तसं तुम्ही एक सून म्हणून मला घडवलं आहे. आणि मला त्याबद्दल तुम्हाला खूप 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 थँक्यू म्हणायचं आहे. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतकं पेशन्सली मला शिकवलं, मला समजून घेतलं प्रत्येक वेळी. अगदी लग्न झाल्यानंतर एक सुरुवातीला प्रत्येक घरातली प्रत्येक गोष्ट सांगण्यापासून ते अगदी डेकोरेशनमध्ये फूल बनवण्यापर्यंत कालपर्यंत तुम्ही मला समजून सगळं सांगत आला आहे. सो तुम्ही खूप चांगल्या शिक्षिका आहात. दीपूताईमध्ये जे टीचिंगचे गुण आले ते नक्कीच तुमच्याकडनं आले. तुम्ही खूप पेशन्सली शिकवता आणि अशाच शिकवत राहा मला पुढे. तुझं आता 61 वय झालेलं आहे, पण ते तशी वाटत नाही. हां, कारण दीक्षित ती जेव्हा लग्न करून आमच्याकडे आली तेव्हा होती हडकुळी, सिंगल पसली, लांब केस होते पोटऱ्यांपर्यंत. पण दीक्षितांकडे आल्यानंतर सगळ्यांच्या तब्येती सुधारतात, सगळे निरोगी निकोप होतात. त्याप्रमाणे ती पण आता निरोगी निकोप आहे. तिचा कुठेही मला कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, कुठलंही सिरियस एलिमेंट तिला नाही, कारण ती आता दीक्षित आहे. एखादी गोष्ट तू ठरवली आहेस आणि ती पूर्ण नाही झाली असं क्वचितच उदाहरण मला आठवतं आहे. आतासुद्धा जो संकल्प तू सोडला आहेस की शृंगेरीच्या शंकराचार्यांसमोर गीतेचे 18 अध्याय पूर्ण म्हणून दाखवणे, तो संकल्पसुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि त्यातही तुला 100% यश मिळेल ही माझी खात्री आहे. तुम्हाला गाडी येते, स्वतः गाडीची चावी घ्या, फिरून या मस्तपैकी. आणि कोणी पोलिसांनी पकडलं की आहोंना फोन करायचा, टेन्शन नाही. आणि असे आता आपण पुण्यामध्ये 1-2 वर्षांत सगळे सेटल होऊ, वडकीमध्ये बंगला बांधू, गच्चीवरती झोपू. तुम्हाला 3-3, 4-4, 5-5, 6-6 लहान बाळांना सांभाळायचं आहे. त्याच्यात दीपिका पण एक लहान बाळ आहे. स्मिता बहिणीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे ज्यांच्यात जे चांगलं आहे ते ती जाहीर कौतुक करते व अंगीकारण्याचे प्रयत्न करते. तिचा आणखीन एक गुण म्हणजे तिचं दांडगं पाठांतर. ते करण्याकरता नुसती बुद्धीच नाही तर चांगल्याची आवड, उत्साहही लागतो. नाहीतर सांसारिक जबाबदाऱ्या संपल्या की एक प्रकारची पोकळी स्त्रियांच्या जीवनात तयार होते. मग त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी, मानसिक तक्रारी सुरू होतात. पण त्याची वेळच येऊ न देता वहिनींनी पाठांतराचा जो सपाटा लावलाय तो प्रशंसनीय आहे. स्वतःला योग्य वेळी धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतवून घेणे हीच काळाची गरज आहे. हे ज्याने जाणलं तो खरा सुज्ञ. तिची शृंगेरीला जाण्याची व श्री शंकराचार्यांचा आशीर्वाद घेण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो हीच सदिच्छा व ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तू अशीच आनंदी आणि हेल्दी, तुला सुदृढ निरोगी आयुष्य लाभू दे हीच भक्तचरणी इच्छा. बाय. की तुम्हाला असं सतत टेन्शन असतं की मी तुमचं म्हणजे महालक्ष्मींचं किंवा आपल्या घरच्या रीती परंपरा रूढींचं तुमच्या इतकं चांगलं करू शकेल की नाही. पण एक मला तुम्हाला या ठिकाणी आश्वासन द्यायचं आहे की मी तुमच्या इतकं चांगलं करू शकते, पण त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा त्याच्यामध्ये काही कमतरता नाही येऊन जाणार. जितकं माझ्याकडनं शक्य होईल तितकं मी तुमच्याकडनं नाही तुमच्यासारखं करत राहील. पण हे मला एकटीनं नाही करायचं आहे. मला सतत तुमचा गायडन्स आणि तुमचा हे हवा आहे, अनुभव हवा आहे. कारण तुमच्या अनुभवाचा हात जर माझ्या पाठीवर असेल तर माझ्याकडनं कमी चुका होतील. म्हणून मला तुमचा सपोर्ट कायम लागेल. तिच्या पुढच्या आयुष्यासाठी पण आणि इथून पुढच्या आयुष्यासाठी तिला सगळ्या प्रकारची सुख, समृद्धी, आरोग्य सगळं मिळो, तिची आध्यात्मिक प्रगती हो हे ईश्वराच्या चरणी. तुझ्या पुढच्या वाटचालीकरता पण तुला तुझ्या आरोग्याकरता आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुला द्यायच्या आहेत. ह्याच्याही पलीकडे जाऊन मनू तर माझा बिचारा खूप शांत गरीब आहे, पण हे आधीचंद जे येणारे कदाचित तुमचे केस असे उभे करतील इतकं कदाचित तुम्हाला त्रास देऊ शकेल. तर त्याच्याकरता तुम्ही चांगले फिट अँड फाईन राहा आणि मस्त प्रिपेअर्ड राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आयुष्यभर आमच्याबरोबर असेच उभे राहा जसे आता होतात. आणि स्पेसिफिकली तू, कारण की तू मनूच्या वेळी पण माझी खूप काळजी घेतली आहेस, रात्रंदिवस जागून अगदी म्हणजे
अर्धा दिवस तू बाथरूममध्येच असायचीस. मला लक्षात येतो 1-1.25 महिना जसा मी तिथे होते तेव्हा तू काय काय किती केलं आहेस माझ्यासाठी आणि मनूसाठी. तर तेवढा त्रास आता तुला आम्ही देणार नाही, पण तरीही तू कायम आमच्याबरोबर राहा आणि स्वतःची काळजी घे, स्वतःच्या हेल्थची काळजी घे. आणि तू आहेस त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी खूप छान आहेत. त्याच्यामुळे थँक्यू सो मच त्या सगळ्या. त्यामुळे उरलेल्या आयुष्यामध्ये तुला खूप सुख, समाधान, आनंद प्राप्त हो, हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. समाधानी तर तू आहेसच, हा तुझा मूळ स्वभाव आहे, पण त्याचबरोबर तुला खूप चांगलं आरोग्य प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही तुमचं प्रत्येक नातं खूप यशस्वीपणे आणि खूप ताकदीने पेललं आहे आणि तसंच तुम्ही पेलाल्याची मला खात्री आहे. 61 वर्षाचं आयुष्य बघितलं तुम्ही. अनेक चढउतार तुम्हाला आले असतील आणि या प्रत्येक चढउतारावर तुम्ही तुमच्या स्वभावाने जमवलेल्या माणसाने तुम्हाला नक्कीच साथ दिली असेल आणि तुम्ही त्यांची वेळोवेळी मदत केली असेल, त्यांना साथ दिली असेल. सो तुमचे पुढचं आयुष्य असेच जाऊ दे, तुम्हाला असाच हेल्दी, निरोगी तुमचा जीवनाचा प्रवास घडू देत, हीच मी आज देवाची आणि प्रार्थना करते. तर या अशा पद्धतीने ती 61 वर्षाची झाली होती. 61 ना 61 वर्षाची. अशा प्रकारे असं हळूहळू आमचं आयुष्य आता इथपर्यंत आलेलं आहे. पुढेही असंच होईल आणि ही जन्मठेप जन्मभर कायम राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि तिला दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा देतो. आत्या लवकर होईल जळगावला, तुझी खूप आठवण येते मला आता. आणि तिच्या नशिबात नेहमी असं सुख राहू द्यावं ही देवापाशी माझी प्रार्थना. ती सदा आनंदी आणि सुखी राहावी ही माझी देवापाशी प्रार्थना आहे. प्रार्थना करते आणि मी तुमच्यासाठी एक खूप छोटीशी कविता केली आहे. सो जे तुमच्या व्यक्तिमत्वाला धरून असेल ती तुम्हाला आता वाचून दाखवते. आहात तुम्ही आई एक फणस, आतून प्रेमळ पण बाहेरून काटेरी. आहात तुम्ही आई एक फणस, आतून प्रेमळ पण बाहेरून काटेरी. तुमच्यासोबत प्रत्येकाचे क्षण होतात पिवळे सोनेरी. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची आहे तुम्हाला आवड. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची आहे तुम्हाला आवड. चला घालूया दोघी मिळून नव्या जुन्याची सांगड. संस्कारांचा ठेवा परंपरांच्या गाठोडीत तुम्ही ठेवला आहे जपून. निरागस मनाने जगता जगता 61 वर्ष गेली जपून. संस्कारांचा ठेवा परंपरांच्या गाठोडीत तुम्ही ठेवला आहे जपून. निरागस मनाने जगता जगता कळलेच नाही 61 वर्ष गेली संपून. प्रत्येक नात्यांवर उत्तीर्ण होत जाता तुम्ही. प्रत्येक नात्यांवर उत्तीर्ण होत जाता तुम्ही. आज एकत्र जमून सगळे तुमचा वाढदिवस साजरा करतोय आम्ही. तुम्हीच लावलेल्या रोपट्याचे बघा हे झाड उभे आहे. तुम्हीच लावलेल्या रोपट्याचे बघा हे झाड उभे आहे. फळे फुले पाने आणि सावलीतही. तुझ्याकरता मी एक कविता केली, जमली का माहिती नाही पण प्रयत्न केलेला आहे. आत्या गात्या तू किती छान ग. आत्या गात्या तू किती छान ग. आजीची लाडकी मुलगी तू. आजीची लाडकी मुलगी तू. बाबांची लाडकी बहीण तू. तर कोणाची आहे लाडकी आई तू. आणि कोणाची आहे लाडकी आई तू. तर कोणाची आहे लाडकी बायको तू. आत्या गात्या तू किती छान. कधी चूक होता माझी. कधी चूक होता माझी. मग समजून सांगे मजला. जरी ऐकले नाही मी तर मग देईल फटका मला. आत्या गात्या तू किती छान. जशी सावली जणू तू आईची. जशी सावली जणू तू आईची. कधी प्रेमळ कधी रागीट. कधी गोड कधी आंबट. तरी तू आम्हास लागे सगळ्यांना गोड गोड. आत्या गात्या तू किती छान. पहिले होती धर्माधिकारी. पहिले होती धर्माधिकारी. मग झाली दीक्षित. तरी नाही बदललीस तू
अजूनही आहे तशीच. आत्या ग आत्या, तू किती छान. मनाच्या वहीत जपले तुझ्या प्रेमाचे पान ग. मनाच्या वहीत जपले तुझ्या प्रेमाचे एक पान ग. निर्मळ प्रेम माझं डोळ्यातून ते जाण. आत्या ग आत्या, तू किती छान. आत्या शब्दातच आहे, आत्या शब्दातच आहे माया प्रेमळ आईची. जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या ह्या आत्याची. अशी मी ही कविता केली. तरी तुला आवडते का नाही ते तू मला फोन करून नक्की सांग. तुझ्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी चारोळी बनवली. आली आता साठी जीवन संध्येच्या तू वाटी. आम्ही सारे तुझ्या पाठी तुझ्या एका हाकेसाठी. म्हणजे असंच यापुढे आम्हाला सगळ्यांना तुझा आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्राप्त होत राहो हीच आमची विनंती आहे. हीच आमची प्रार्थना आहे तुला. बस तिला शुभ आशीर्वाद आहे माझा. तिला कमी पडणार नाही आणि पडूनच नाही, व्यवस्थित मिळाल. ती तिच्या हे केलं. आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. 30/8/2020 रोजी. तरी माझ्या परिवार धर्माधिकारी परिवाराकडनं तिला हार्दिक शुभेच्छा. अशा आमच्या वंशांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तिच्या हार्दिक शुभ इच्छा. वाढदिवसाकरता तिला हार्दिक शुभ इच्छा. तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. स्मिता वहिनी, 61च्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मावशी. तुला आधी वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार आई, 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुझ्या वाढदिवसाकरता तुला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आणि आता पार्टी दिली नाही आहेस तर तुला सोडून देतो आहे आम्ही, पण नंतर पार्टी तुला द्यावी लागेल. त्याच्यामुळे त्याची पण तू तयारी करून ठेव. आणि पुन्हा एकदा टेक केअर. आई, तुला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय आई, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आत्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या लाडक्या आत्याचा 61वा वाढदिवस आहे. परत तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे आत्या. स्मिता, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅरी ओम. आणि तुझ्यासाठी काहीतरी बनवायचं किंवा तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी सरप्राईज द्यायचं असा आमचा विचार होता. पण सध्याची आपली परिस्थिती अशी आहे की आपण नेहमीसारखं बाहेर जाऊ शकत नाही, काही सेलिब्रेशन करू शकत नाही, काही पार्टी करू शकत नाही. पण मग हा पर्याय आम्हाला मिळाला की ज्यामध्ये आम्ही सगळे तुझ्याबद्दल आम्हाला जे काही वाटतं ते व्यक्त करू शकतो, तुझ्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवू शकतो आणि आपण एका वेगळ्या पद्धतीने तुझा वाढदिवस सेलिब्रेट करू शकतो. ह्याची मुख्य कल्पना आहे काव्याची. त्याच्यामुळे तिला खूप 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 आभार आमच्या सगळ्यांकडनं. तर वहिनीने एक काहीतरी छान नवीन कल्पना आम्हाला सगळ्यांना सुचवली. म्हणजे आम्ही सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे झालेले. आपण सगळेजण का होईना मोबाईलमुळे आज बोलू शकतो. खरंच थँक्यू वहिनी, तुझ्यामुळे आज आत्याचा वाढदिवस आपण सगळे मिळून सेलिब्रेट करू शकतो. आम्ही तिथे नाही आहे पण तरी सुद्धा आमची कमी तू आत्याला अजिबात होऊ दिली नाही. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या सुनेने, तुझ्या लाडक्या सुनेने
तुझ्या वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून हा जो काही उपक्रम सुचवला आणि आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दल मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्यासाठी तिचे खूप खूप अभिनंदन. इतिहास, राजकारण, अर्थकारण, धर्म, इवन अध्यात्म इत्यादी इत्यादी अनेक विषयावर आपण बोलू शकतो. पण बायको या विषयावर बोलणं निदान मला तरी जरा कठीणच वाटतं आहे. आता या मुलांच्या आग्रहामुळे ते पण करावं लागतं.